साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूर शहरात घोंगडे वस्ती, विजापूर वेस, विजापूर नाका, फॉरेस्ट, रेल्वे स्टेशन, नीलम नगर, जुना विडी घरकुल, विमानतळ, बाळीवेस, अशोक चौक अशा विविध ठिकाणी रस्त्यांवर किरकोळ भाजीपाला, फळ विक्रेते, चारचाकी फेरीवाले हा आपला स्वतःचा स्वयंरोजगार म्हणून भाजीपाला विक्री करतात। त्याचप्रमाणे सोलापूर शहरात तब्बल 40 वर्षांपासून किरकोळ फळ विक्रेते, भाजी विक्रेते, चारचाकीवाले, फेरीवाले हे आपली रोजीरोटी आणि उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगार करत आहेत। यासाठी 70 फूट भाजी मंडई येथे रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर बसून स्थिर अथवा फेरी करत भाजीपाला, फळे विक्री करत आहेत। यावर त्यांचे कुटुंब आणि प्रपंच अवलंबून आहे। परंतु सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दर 2-3 महिन्याला एकदा त्यांच्यावर कारवाई होते। कारवाई दरम्यान त्यांनी उधार, उसने किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजारामधून कलम भरून आणलेला भाजीपाला, फळे, जीवनावश्यक वस्तू यांचे राजरोसपणे जागेवरच उद्ध्वस्त केले जाते, कारवाईच्या नावाने जप्त केले जाते। त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा बोजा तर पडतोच, मात्र त्या दिवशी कुटुंबासह उपासमारीची वेळ येते। प्रशासनाकडे याचना करूनही प्रशासन काही ऐकत नाही। त्यामुळे त्यांच्यावर बारमाही अतिक्रमण विभागाची संक्रांत आहे। साहेब, हातावरचे पोट असून आम्हाला जगू द्या, आमच्या पोटावर पाय देऊ नका, अन्यथा ही पोटातली आग डोक्यात जाईल। जर हा निर्णय लागला नाही तर 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री शासकीय पूजेनिमित्त पंढरपूर येथे येणार आहेत। त्यावेळी मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा इशारा ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी जाहीर सभेत दिला आहे।